उदाहरण कायम सांगत असतो. कोण्या पुराणातले व्हॉट्सअप पुराणवर वाचलेले आहे मी. व्हॉट्सअप पुराणवरचं उदाहरण आहे. एक म्हातारा एसटीत चढलं आणि त्याचं पाकिट पडलं. अरुण महाराज पाकिट पडलं. एका कंडक्टरला सापडलं. कोणाचं पाकिट आहे? सगळ्यांनी आपापलं पाहिलं. म्हातारा, हे बाबा माझं आहे. कशावरून तुमचं आहे? काय नाही रे बाबा, त्याच्यात पैसे किती आहेत मला माहित नाही, पण त्याच्यात पांडुरंगाचा फोटो आहे म्हणले. त्यात काय आहे? पांडुरंगाचा फोटो आहे म्हणले. त्या कंडक्टरनं पाहिलं. फोटो फार जुना होता आणि जुना असून टिकला कसा काय? मग कुतूहलानं तो कंडक्टर त्या म्हाताऱ्याजवळ बसला आणि म्हटला, बाबा फोटो तर फार जुना दिसतो. बाबा 50 वर्ष झालं माझ्या पॉकेटमध्ये. मग एवढे दिवस कस काय टिकला? त्याचं कारण याच्यावर अनेक फोटो आले आणि गेले म्हणजे जेव्हा फोटो पांडुरंगाचा पॉकेटमध्ये लावला तेव्हा मायबाप मोठे वाटायचे. थोड्या दिवसानं मायबाप निघून गेले. मग मायबापाचा काढला. मग म्हणे माझं जमलं असं तो म्हणतोय. माझं जमलं. मग मी तिचा फोटो लावला. प्रेमाच्या पायऱ्या कशा बदलत जातात बघा. मग तिचा लावला. मग पुन्हा मला मुलगा झाला. मग मी त्याचा काढून त्याचा लावला. मग मला नातू झाला. लवकर पळवतो पुढं, तर बापूला टेन्शन आले. पळवतो. कोणाचा लावला? नातवाचा लावला. मग तो फोटो कुठं गेला? काय नाही महाराज, मी राहतो खेड्यात, हे सगळे राहतात शहरात. गेल्या महिन्यात पाय जिना चढता चढता पडलो, पाय फ्रॅक्चर झाला. महिन्यात हॉस्पिटलमध्ये महिनाभर ऍडमिट होतो. आणि नातवाला फोन लावला, बाळ्या येतो का रे? तर नातवाचा मला फोन आला, बाबा आमचा संसार आम्हाला करू द्या, स्वतःची काळजी घ्यायला शिका. म्हणून मी त्याचाही काढून टाकला. मग हा का नाही काढला म्हणे पांडुरंगाचा? त्याचं कारण आहे बाबा, हे सगळे सोडून गेले, हा एकटाच आहे, ह्याने मला अजून सोडलेलं नाही. प्रमाण सगळ्याला पाठे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो खरा विठो धारा. म्हणजे हाच प्रेम देऊ शकतो. म्हणून हे तो तुमचे देणे देवा यावे अखंडित